रावेर तालुक्यातील सावदा येथे सुरू असलेल्या निवड व वेतन श्रेणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप जवळ येत असून गुरुवार दिनांक 12 जून रोजी या प्रशिक्षणाचा समारोप आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे तसंच जिल्हा प्रशिक्षण संस्था जळगाव व रावेर व यावल तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुंज विद्यालय या ठिकाणी हे प्रशिक्षण पार पडत आहे. नमस्कार, मी दीपक पाटील. अरमान टाइम्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्या या प्रशिक्षणाचा समारोप असून त्या दृष्टीने सर्व सुलभकांनी आपला अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण केला असून उजळणीला सुरुवात केलेली आहे. उद्या अंतिम दिवशी 50 मार्काची उत्तर चाचणी असल्यामुळे प्रशिक्षणार्थीसुद्धा जोमाने अभ्यासाला लागलेले आहेत. सर्व प्रशिक्षणार्थी अंतर्गत मूल्यमापनासाठी स्वाध्याय, त्याचप्रमाणे प्रकल्प, नवोपक्रम व संशोधन आराखडा या कामी सर्व प्रशिक्षणार्थी यांची लगबग लागलेली दिसून येत आहे. उद्या गुरुवार दिनांक 12 जून रोजी काही तासिका, त्यानंतर समारोप, याशिवाय सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 50 मार्काची होणारी उत्तर चाचणी. या उत्तर चाचणीमध्ये लघुत्तरी, दीर्घोत्तरी व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश केलेला असून याबाबतची उत्कंठा प्रशिक्षणांमध्ये शिगेला पोचलेली आहे. दर तासिकेला होणाऱ्या ऑनलाईन हजेरीमुळे सर्व प्रशिक्षणार्थी प्रत्येक तासिकेला उपस्थित राहत असून 100% उपस्थिती प्रशिक्षणार्थींची दिसून येत असल्यामुळे एक प्रकारचा उत्साह जाणवत आहे. उद्या होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय साहेबराव शिंदे साहेब यांचेसह स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे चेअरमन व मुख्याध्यापक आमंत्रित असून आपल्या आवडते चॅनल अरमान टाइम्सचे संपादक आदरणीय सलाउद्दीन सर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ठीक आहे. तर बघा, हे जे आयोग आहे, हे आयोग हे वेगळे आणि शिफारशी या वेगळ्या. कशा? तर आज आपला मुद्दा जो आहे तो मुद्दा आयोग अभ्यासले नाही. आयोग तुम्ही म्हणजे ज्यांनी B.Ed केलं ते B.Ed आहे, सगळे B.Ed केलं असेल त्यांनी अंशतः अभ्यासले आहे. ज्यांनी M.Ed केलं असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे आयोग अभ्यासलेले आहेत. त्या आयोगांच्या शिफारसी अभ्यासलेल्या आहेत आणि जसंच्या तसं ऐकून या, मी काय म्हणतो ते, जशाच्या तसं कोणतं शैक्षणिक धोरण किंवा कोणत्या शिफारशी आजपर्यंत आपण स्वीकारलेला नाही. फक्त हे जे याला NEP म्हणजे नॅशनल, म्हणजे काय, राष्ट्रीय, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पहिलं असं आहे जे या भारतातल्या केवळ 2 राज्यांनी स्वीकारलेलं आहे. ते 2 राज्य ज्यांना सांगता येत असेल त्यांनी हात वर करायचा. या भारतातले 2 राज्य असे की त्यांनी हे जसंच्या तसं स्वीकारलं आहे. बाकीच्या राज्यांनी अंशतः स्वीकारलेलं आहे. केरळ, बरं, बस. अजून याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे कर्नाटक, महाराष्ट्र. ऐकताय माझा उत्तर आहे सर, आमचेच सर. तर महाराष्ट्र आणि केरळ, केरळ हा महाराष्ट्रातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी पहिलं पूर्णतः 100% साक्षर राज्य महाराष्ट्र आपलं, सॉरी, या देशातलं पहिलं राज्य. बरोबर आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत तुम्ही जर आपल्या भारताची
राष्ट्रपती आणि कर्नाटक, बरोबर आहे. त्यानंतर पहिले उत्तर प्रदेश सांगितलं. उत्तर प्रदेशाने जर 1000 वेळा जन्म घेतला तरी ते हे धोरण कारण त्या ठिकाणी अजूनही लालू प्रसाद यांचे पडसाद निवडलेले आहेत, बरोबर आहे ना. काल परवा कोणीतरी उदाहरण सांगितलं की बा लालू प्रसादांनी इंग्रजाला कोणलं की 1 महिन्यामध्ये जो हा तुला इंग्रजी शिकवली तर तो उत्तर प्रदेशची भाषा शिकून बाहेर पडला होता इंग्रज, बरोबर आहे. एवढा छाप त्यांची त्याच्यावरती आहे. मग आता आपण काय करणार आहोत का आपला मुख्य उद्देश काय सर, व्यवसायाभिमुख शिक्षण म्हणजे व्यवसाय आणि शिक्षण याची जोड. तर ही जोड माध्यमिक स्तरावर चांगले लावून तयार करते. याचा अर्थ असा घरकाम हा जर ताईचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये ही समस्या आली, ती समस्या सोडवण्यासाठी तात्पुरतं ताईनं जे उत्तर शोधलं त्याला कृती संशोधन असे म्हणतात. मग त्या पद्धतीने आपण आपलं नियमित व्यवहाराचं उदाहरण बघितलं. मग आपला व्यवसाय शिक्षक आहे, आपण शिक्षकी पेशामध्ये आहे. मग शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना आपल्याला बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणी त्या ठिकाणी अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये येतात. मग अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ज्या अडचणी आपल्याला येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं आपण जे उत्तर शोधतो त्याला आपण आपल्या शैक्षणिक भाषेमध्ये कृती संशोधन असे म्हणतो. मग या ठिकाणी ही जी समस्या असते ही दीर्घकालीन नसते किंवा ती सर्व ठिकाणी लागू पडेल असं नसतं. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी तिचं जे स्वरूप असतं ते मर्यादित स्वरूपाचं असतं आणि तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. मग अशा प्रकारची समस्या जी असते त्या समस्येला कृती संशोधन असे आपण म्हणतो. मग कृती संशोधन हा जो विषय संशोधनाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. उद्या समारोपाचा एक आकर्षक व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.